श्री पतंजलि महामुनये नमः. गतप्रसंगामध्ये आपण असं पाहिलं की क्रियायोगाचं अनुष्ठान म्हणजे पिंडीकृत अशी ज्ञानयोग साधना, कर्मयोग साधना, भक्तियोग साधना आणि अर्थात ध्यानयोग साधना. अर्थात साधना अवस्थेमध्ये या सगळ्यांचे ज्याला घटक असतात, घटक म्हणता येईल, ते सगळे घटक पिंडीकृतपणे अभ्यासित व्हायला पाहिजेत. म्हणजे साधकावस्थेमध्ये मी ज्ञानयोगाचा साधक आहे, मी भक्तियोगाचा साधक आहे, मी कर्मयोगाचा साधक आहे आणि मी ध्यानयोगाचा साधक आहे, अशा प्रकारचा अभिमान बाळगणं म्हणजे अध्यात्माबद्दलची अनभिज्ञता आहे. आलं का लक्षात? आरंभावस्थेमध्ये अशा प्रकारचा कुठलाही अभिमान बाळगून साधना करणं की मी ज्ञानयोगाचा साधक आहे आणि त्यामुळे इतर म्हणजे कर्मयोग, ध्यानयोग, भक्तियोग यांच्याकडे सपत्न भावानं बघणं किंवा तिरक्या डोळ्याने बघणं हे अयोग्य आहे. किंवा मी ध्यानयोगाचा साधक आहे म्हणून मला कर्मयोगाशी काय घेणं आहे, मला काही घेणं देणं नाही, कर्मयोगाशी मला घेणं देणं नाही, भक्तियोगाशी मला घेणं देणं नाही, हा सुद्धा प्रकार हास्यास्पद आहे. किंवा भक्तियोगाच्या साधकानं ज्ञानयोगाकडे, कर्मयोगाकडे आणि ध्यानयोगाकडे दुर्लक्ष करणं हे पण अत्यंत अनभिमत आहे, अनभिप्रेत आहे. अध्यात्माबद्दल अनभिज्ञ असल्याशिवाय अशा प्रकारचा सांप्रदायिक ज्याला आग्रह म्हणता येईल तसा धरता येत नाही. अर्थात या सगळ्यांमधले घटक जे आहेत, ज्ञानयोगाचे घटक, ध्यानयोगाचे घटक, कर्मयोगाचे घटक, भक्तियोगाचे घटक, या सगळ्या घटकांनी पिंडीकृत असलेली अशी ही साधना अध्यात्माला आवश्यक असते. आणि कुठल्याही प्रकारचा असा अभिमान हा बाळगणं म्हणजे अध्यात्माबद्दल अनभिज्ञता आहे असं या ठिकाणी शास्त्राला सांगायचं आहे. तसंच या ठिकाणी हाही भाग निर्देशित करावा असा वाटतो की पतंजलींच्या साधन प्रणालीमध्ये, पतंजली योगाच्या साधन प्रणालीमध्ये या सगळ्यांच्या घटकांचा अंतर्भाव आहे, योग्य प्रमाणे त्यांचा मिलाप आहे, योग्य प्रमाणे त्यांचा एक समन्वय आहे. पातंजलांची जी योग साधना आहे ती योग साधना जी आहे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा उत्तम समन्वय आहे. आणि अशी जर एखाद्याने आग्रहिक भूमिका घेऊन मी पातंजल योग करतो असं म्हणत असेल तर तो प्रकार अत्यंत हास्यास्पद आहे. कारण पतंजलींना प्रणीत अशी जी साधना आहे, पतंजलींना अभिप्रेत अभिमत अशी जी साधना आहे त्यामध्ये या सगळ्या घटांचं उत्तम तऱ्हेनं पिंडीकरण झालेलं आहे. या सगळ्या घटकांचं उत्तम तऱ्हेने पिंडीकरण झालेलं आहे आणि त्याचा या ठिकाणी आपल्याला स्पष्ट निर्देश झालेला या ठिकाणी जाणवतो. आपण असं पाहिलं की अविद्येचा प्रतिपक्षी म्हणजे सम्यक ज्ञान, सम्यक ज्ञानासाठी ज्ञानयोग पाहिजे, आत्मानात्म विवेक, नित्यानित्य विवेक, या सगळ्या गोष्टी ज्ञानयोगाच्या प्रक्रियेमध्ये वाटतात. आणि त्यामुळे या गोष्टी योगसाधकाला अभिमत असल्यामुळे ज्ञानयोग साधना करणं हे या ठिकाणी ध्वनित आहे असं आपल्याला दिसतं. त्याचप्रमाणे असं आपण पाहिलं की अस्मिता हा जो क्लेश आहे, अस्मिता म्हणजे अहंकार, आणि याचा प्रतिपक्ष म्हणजे आपला अहंकार माणसाने सोडणं आणि अहंकार सोडून जीवनामध्ये वर्तन करणं, अर्थात कर्मयोग. कर्मयोगामध्ये कुठल्याही प्रकारे आपल्या कर्तृत्वावर अभिमान न ठेवण्याचा प्रकार हा त्या प्रक्रियेमध्ये आपल्यामध्ये रुजवला जात असतो. म्हणजे कर्तृत्व किंवा कर्म करताना अहंकार न बाळगणं किंवा त्याचं विसर्जन कशा प्रकारे करावं हा कर्मयोगाचा धर्म सांगत असतो, कर्मयोगाचा धर्म आपल्याला ते शिकवत असतो. अर्थात अतिरिक्त अहंकाराची काटछाट करण्याचा कर्मयोग हा अत्यंत परिणामकारक उपाय आहे. असे
आपण कर्माशिवाय क्षणभरही राहू शकत नाही असा सिद्धांत आहे. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठती अकर्मकृत. कर्माशिवाय आपला एकही क्षण जात नाही आणि कर्माबरोबर आपला अहंकार हा पोसला जात असतो हे आपल्याला थोड्याशा विचारानं लक्षात येतं. कर्म केल्यानंतर आपल्याला जर त्या ठिकाणी यश आलं तर आपली अस्मिता सुखावली जाते, अस्मिता फुगवली जाते, अहंकाराला त्या ठिकाणी खत पाणी मिळतं. आणि त्यामुळे कर्मयोगाची तत्व आचरून हा जो अहंकाराचा अतिरिक्त वाढलेला वृक्ष आहे त्याची आपल्याला काटछाट करता येते. त्यामुळे अस्मितेचा प्रतिपक्ष म्हणजे अहंकार त्याग करण्याचा जो विधी कर्मयोगात आहे त्याद्वारा तो करता येतो. त्यामुळे म्हणून कर्मयोग हा त्याचा प्रतिपक्षी ठरतो. आपल्यातलं अहमत्व ममत्व या गोष्टी सगळ्या अध्यात्मामध्ये अडसर निर्माण करतात आणि माणसाला आपल्या कर्तृत्वाचा अभिमान त्याची बाधा होते आणि ह्या सगळ्या गोष्टी अध्यात्मामध्ये फार मोठे अडथळे निर्माण करतात. आणि म्हणून कर्मयोगाचं अनुष्ठान या ठिकाणी किती महत्वाचं आहे हे लक्षात येतं. त्यानंतर रागद्वेषांचा मुकाबला करायला आपण असं पाहिलं की त्या ठिकाणी तटस्थ वृत्ती पाहिजे आणि तटस्थ वृत्तीसाठी योगाचं मनोविज्ञान हे फार प्रभावी असतं. म्हणजे द्वंद्वांची बाधा ही त्या योग मनोविज्ञानामध्ये कमी करण्याची हातोटी असते आणि त्यामुळे रागद्वेषांचा प्रतिबंध किंवा त्यांचा प्रतिषेध हा आपल्याला ध्यानयोग त्याच्या घटकांद्वारा करता येतो. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी पाहिलं की रागद्वेषांचा बलाढ्य प्रतिपक्षी हा ध्यानयोग आहे. आणि तसंच आपण पाहिलं की अभिनिवेश म्हणजे आपल्या अस्तित्वाला चिकटून राहण्याची वृत्ती आणि त्याचा मुकाबला आपल्याला आत्मसमर्पणाद्वारा करता येतो. आणि आत्मसमर्पणाचं मनोविज्ञान अत्यंत प्रभावीपणे भक्तियोगाद्वारा हाताळता येतं. भगवदायत्त वृत्ती, भगवंतावरचं प्रेम याद्वारा आपण आपलं सर्वस्व अर्पण करण्याची एक वृत्ती आपल्यामध्ये येऊ शकते आणि त्याद्वारा आपल्याला अभिनिवेशाचा मुकाबला करता येतो. त्यामुळे भक्तियोगाचे घटक हे या ठिकाणी साधकांनी गोळा करणं हे आवश्यक असतं असं आपण पाहिलं. अर्थात थोडक्यात म्हणजे ज्ञानयोग, कर्मयोग, ध्यानयोग, भक्तियोग या सगळ्यांच्या घटकातून पिंडीकृत होणारा असा क्रियायोग असतो आणि त्याद्वारा अध्यात्मातल्या मार्गाची वाटचाल ही करावी लागते असं आपण एकूण गेल्या प्रसंगामध्ये पाहिलं. असो, तर आता आपण या क्लेशांचा विचार लक्षणशः हाती घेणार आहोत. आता या ठिकाणी अविद्या ही सगळ्या क्लेशांची योनी आहे असं सांगितलं आणि त्याचं लक्षण अनेक वार सांगितलं. अनित्या शुची दुःखानात्मसु नित्य शुची सुख आत्मख्यात ही अविद्या. अनित्याला नित्य मानणं, अशुचीला शुची मानणं, दुःखाला सुख मानणं आणि अनात्म्याला आत्मा मानणं. म्हणजे तसे तसे भाव त्या ठिकाणी निर्माण होणं, आपली तशी बुद्धी धारणा निर्माण होणं. अनित्यात नित्य धारणा, अशुचीमध्ये शुची धारणा, दुःखामध्ये सुख धारणा, अनात्म्यामध्ये आत्मधारणा होण्याचा जो प्रकार असतो, बुद्धी धारणेचा जो प्रकार असतो त्याला अविद्या असं म्हटलं गेलं असं आपण पाहिलं. अर्थात या ठिकाणी विपरीत ज्ञान असतं. हे केवळ अज्ञान नाहीये असंही आपण पाहिलं, तर ज्ञानाचा प्रतिपक्ष आहे. तर यामध्ये पहिल्यांदा फरक लक्षात घ्या. ज्ञान आणि अज्ञान हे आपल्याला परस्परांचे विरोधी वाटतात. बरं, ते विरोधी असतात हेही मान्य करावं लागतं, पण त्याही पेक्षा ज्ञानाचा विरोधक हा ज्ञानाचा प्रतिपक्षी अविद्या असतो, विपरीत ज्ञान असतं. तितक्या प्रमाणामध्ये अज्ञान हा प्रतिपक्ष नाहीये, पण विपरीत ज्ञान हा प्रतिपक्ष आहे, कारण ती एक धारणा आहे. तर तशा प्रकारची अविद्या असते असं सूत्रकारांनी सांगितलं आणि त्याचं लक्षण आपण सूत्राद्वारा पाहिलं. तर त्या अनुषंगाने आपण आता विचार करूया. सर्वप्रथम अनित्याबद्दल नित्य धारणा अशी सूत्रामध्ये सांगितली आहे. अनित्य जे आहे त्याला नित्य मानणं हा एक अविद्येच्या लक्षणाचा महत्वाचा घटक सूत्रकार निर्देशित करतात. आता सांगा, या विश्वामध्ये नित्य असं कुठलं तत्व आहे?
सूक्ष्मपणे विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की या विश्वामध्ये कुठलीही वस्तू ही नित्य नाहीये. घर, दार, संपत्ती, स्थावर, जंगम, मालमत्ता, काही धरा, यातल्या कुठल्याही गोष्टी नित्य नाहीयेत. अहो, द्यावा पृथ्वी काहीही नित्य नाहीये. प्रलय आहे, कल्पांत आहे, या सगळ्या ह्याच्यामध्ये सूर्य, चंद्र, तारका या सगळ्यांचा शेवटी नाश होणार आहे. अर्थात नित्य असं काहीही नसताना आपण किती किती गोष्टींना नित्य मानतो. हास्यास्पद आहे की आपण आपला बंगला, आपलं घर, आपली स्थावर जंगम मालमत्ता याला नित्य मानून आपण निर्वंच झालो अशा एका भ्रमामध्ये असतो. आपला बंगला म्हणजे आपल्याला वाटतं का आपल्याला काहीतरी नित्य असं आश्रयस्थान प्राप्त झालं. आलं का लक्षात? म्हणजे हा एक प्रकारचा नित्यानित्य अविवेक आहे. आलं का लक्षात? तर अशा प्रकारे नित्यानित्य अविवेक जो म्हणतात आणि त्याला नित्य मानणं, हा जो प्रकार आहे, आपला बंगला झाला म्हणजे आपल्याला एक कायमचं आयतन मिळालं, आश्रय मिळाला. अरे हे सगळं कुठपर्यंत? अरे जोपर्यंत तुमची तिरडी बांधून येत नाही तोपर्यंत. आला का लक्षात? तिरडीला बांधून नेल्यानंतर कुठे आला तुमचा बंगला? कुठे राहिला तुमचा बंगला? तुमचा आश्रय कुठे? अहो, तुमचा सूक्ष्म देह तुम्हाला जिथं नेईल तिथं तुमचा आश्रय आहे. तिरडी बांधल्यानंतर तुमचा आश्रय कुठे? तुमच्या बंगल्यात? मुळीच नाही. त्याच्यानंतर तुमचा सूक्ष्म देह, वासना देह तुम्हाला नेईल तिकडंच तुमचा आश्रय आहे. आलं लक्षात? पण असं आहे की त्यामुळे ब्रह्मस्तंभपर्यंत कुठलीही वस्तू ही नित्य नाहीये आणि त्याला आपण नित्य मानत असतो. तसंच परम अशुची, परम विभत्स असं जे आहे त्याला आपण शुची मानत असतो, त्याला आपण शुचिर्भूत मानत असतो. परम अपवित्र अशुच्यात्मक अशी जी आहे त्याला आपण परम शुची, परम पवित्र असं मानत असतो. मुख्यतः अध्यात्मामध्ये मुख्य अडथळा म्हणजे शरीरामध्ये शुचिर्ज्ञान असणं, म्हणजे शरीराला परमशुची मानणं. आता वास्तविक पाहता हा सगळ्या विकारांचा उकिरडा आहे. आपला देह म्हणजे सगळ्या याचा घाणीचा उकिरडा आहे. मानवी मन म्हणा, मानवी अंतःकरण, मानवी स्थूल सूक्ष्म देह हा सगळा विकारांचा उकिरडा आहे. पण त्याला आपण परमपवित्र मानून त्याला चुचकारतो. तर हा जो प्रकार आहे तो अशुचीला शुचिर्भूत मानणं असा हा प्रकार आहे. अपवित्र शरीराला पवित्र मानण्याचा प्रकार आहे. आला का लक्षात? तो या ठिकाणी सांगतात. आता मनुष्य हा शरीर सौंदर्यावर मुग्ध असतो. आला का लक्षात? किंवा देहाच्या बाह्य सौंदर्यावर तो अति तत्पर असतो, त्याबद्दल तत्पर असतो. आता आजच्या संस्कृतीचा हा अत्यंत विशेष पैलू आहे. आजकालच्या सामाजिक जीवनामध्ये हे बाह्य सौंदर्य याला फार महत्व आलेलं आहे. शरीर सौंदर्य वर्धन हा आजच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक बनलाय. त्यामुळे वास्तवतेपासून माणूस हा फार हळूहळू दूर जायला लागलाय. हळूहळू का, फार भरभर दूर जायला लागलाय. आणि आजच्या संस्कृतीचा किंवा सामाजिक जीवनाचा शरीर सौंदर्य वर्धन हा अविभाज्य घटक असल्यामुळं अशा प्रकारे हा अविवेक वाढत चाललाय. आजच्या मानवी बुद्धीला देहाविषयी तत्वविशारद आणि वैराग्य चूडामणी अशा योग्यांचा, संतांचा उपदेश, ज्ञानीजनांचा उपदेश हा कटू वाटतो. तो त्यांना रुचणार नाही आणि तो सहजी पचनही पटणार नाही. पण असं आहे की सत्यान्वेषक बुद्धीला वास्तविकता ही मान्य करावीच लागते. पटो न पटो, बुद्धीला रुचो न रुचो, मुख्य म्हणजे आपल्याला रुचो न रुचो वास्तविकता ही मान्य करावीच लागते. आणि त्यामुळे भाष्यकार एक पूर्वाचार्य उद्धृत असं वचन त्यांच्या भाष्यात देतात. शरीराविषयी ते एक वचन देतात.
आजकाल शरीर कशासाठी आहे, तर ते सुंदर करण्यासाठी आहे, असा एक विचार प्रसूत झालेला आहे. शरीर कशासाठी आहे, तर सौंदर्यवर्धनासाठी शरीर आहे. आलं की नाही लक्षात? हा जो या ठिकाणी पूर्वाचार्यांचा विचार आपण बघणार आहोत, ज्ञानीजनांचा विचार बघणार आहोत, तर तत्वविशारद अशा संतजनांचा, मुनिजनांचा जो विचार आहे, वैराग्य चूडामणी अशा योग्यांचा, ऋषीमुनींचा जो विचार आहे, तो असा आहे की शरीराबद्दल हे वचन असं आहे, स्थानात, बीजात, उपष्ठवात, निस्यंदात, निधनादपि कायम आदेय शौचत्वात पंडिताही अशुचिर विदुः. म्हणजे देहाचं स्थान, उत्पत्ती स्थान हे दुर्गंधयुक्त आहे, अत्यंत दुर्गंधयुक्त आहे. तसंच परम अपवित्र आहे, परम विभत्स आहे. अशा मलमूत्राने युक्त असं ते स्थान आहे. त्या ठिकाणी देहाची उत्पत्ती होते. आलं का लक्षात? हे स्थान कसं आहे कळलं? अर्थात ते स्थान म्हणजे मलमूत्रांचा उकिरडा असतो आणि त्या ठिकाणी हा देह उद्भवतो. आलं लक्षात? अशा मातृ उदरामध्ये शरीराचा उद्भव होत असतो आणि त्याचं बीज काय म्हणजे काय ते, तर माता पिता यांचं रजवीर्य रूप मलिन उपादान युक्त असं जे तत्व आहे, असं जे द्रव्य आहे, त्याच्या संयोगातून हा देह आकारात प्राप्त होत असतो. आणि असा हा देह आहे, त्याचा आधार काय आहे? आधार म्हणजे खाल्लेल्या अन्नाचा रस आणि तज्जन्य मांस, मेद, अस्थि, मज्जा, वीर्य असे जे सप्तधातू आहेत आणि ज्याच्यातून सतत स्वेद मलमूत्रांचं उत्सर्जन होतं, क्षणोक्षणी उत्सर्जन होत असतं. आलं का लक्षात? आणि जे निधनानंतर क्षोत्रिय असो, कुष्ठरोगी असो, पंडित असो, राजा असो, रंक असो, भिकारी असो, सौंदर्यवती असो, पण ते परम अशौचच ठरतं. राजाचा मृतदेह आहे म्हणून त्याला कोणी बिलगणार नाही. म्हणजे तो कुष्ठरोग्याचा देह असो किंवा राजबिंडा असा एखादा राजपुरुष त्याचा देह असो, मेल्यानंतर त्याला सगळेच अशुची ठरवतात. किंवा एखाद्या सौंदर्यवतीचा देह असो किंवा एखाद्या कुष्ठरोग्याचा देह असो, मृत पावल्यानंतर ते देह हे त्याज्यच ठरतात. खरे की नाही? मग त्याचं निधन झालं म्हणजे निधनानंतर तो देह घराबाहेर काढला तर घर हे धुतलं जाणारच. मग तो श्रोत्रिय होता म्हणून त्या ठिकाणी अशौच नाही असा काही विचार केला जात नाही. श्रोत्रिय होता, कोणी असो, ब्राह्मण असो, पंडित असो, राजा असो, सौंदर्यवती असो, कोणीही असो, अशौच हे असतंच. असो तसंच काय तर या शरीराला सतत शोधनापेक्षा असते, शोधनाची अपेक्षा असते, शुद्धीची अपेक्षा त्याला सतत असते. क्षणोक्षणी शरीर साफ करावं लागतं. खरं की नाही? अर्थात ते शुची सातत्याने व्हावी लागते म्हणून पंडित लोक त्याला अशुचीच ठरवतात. बर, अशा अशुची शरीराला अशुची नाही असं सामान्य जन तर मानत तर नाहीच, पण वर पुन्हा तारे तोडतात. तेही भाष्यकार या ठिकाणी सांगतात. अर्थात म्हणजे घाणीमध्ये बरबटलेला हा देह, त्याच्या संदर्भात घाणीमध्ये घाण न बघणं एवढंच संभवत नाहीये. आलं का लक्षात? म्हणजे घाण शरीरामध्ये, घाणीने बरबटलेल्या शरीरामध्ये घाण न पाहणं एवढंच संभवत नाही, तर त्या घाणीमध्ये सौंदर्यालय बघितलं जातं. आलं का लक्षात? असे घाणीमध्ये घाण न बघणं एवढाच प्रकारे या ठिकाणी संभवत नाहीये. असं एखादं डुक्कर, हे डुक्कर उकिरड्यामध्ये तोंड घालतं. कारण काय? तर त्याला उकिरडा काही घाण वाटत नाही. तर माणसाच्या बाबतीत तर तेवढंच नाहीये. म्हणजे तो घाणीमध्ये घाण पाहत नाही किंवा घाणीला घाण समजत नाही एवढंच नाही. म्हणजे अशाच प्रकारची त्याची अविद्या नाहीये, तर त्याच्या पलीकडे माणसाची अविद्या जात असते. काय या प्रकारे बघा, माणूस त्याच्या पलीकडे जाऊन तारे तोडतो आणि म्हणजे ते खरं म्हणजे डुकराच्या वरचढ झालं. कारण असं आहे की माणूस ह्या शरीराला जो घाणीचा उकिरडा आहे
त्याला केवळ घाण नाही असं पाहत नाही, तर त्याला सौंदर्यालय समजतो. म्हणजे आला की नाही, डुकराच्या वरचढ आहे की नाही. असो, असं आहे की डुक्कर फक्त उकिरड्याला उकिरडा समजत नाही, उकिरड्याला उपहार ग्रह समजतं. आलं का लक्षात? पण माणसाच्या बाबतीत काय? तर भाष्यकार या ठिकाणी म्हणतात की देहाबद्दल लोकांची अशी धारणा असते की एखादी सुंदर नवयौवना पाहून लोक म्हणतात, आहा, जणू अभिनव चंद्रकले समान मनोरम अशी ही कन्या मकरंद आणि अमृत रसात्मक अवयवानीच बनलेली आहे. जणू चंद्रबिंबाला भेदूनच ती या ठिकाणी अवतरित झालेली आहे. नीलकमलांचे, त्याच्या पाकळ्यांसारखे तिचे नेत्र, तिचं शृंगार प्रगल्भ असा जो दृष्टिक्षेप आहे, तो जीवलोकाला तृप्त करत आहे. भाष्यकार म्हणतात, पहा काय हा कल्पनाविलास, कुठल्या अपवित्र देहाचा कुठल्या मधु अमृताशी संबंध, काय हा निस्सीम विपर्यास. एकूण काय तर अत्यंत अपवित्र रुधिरमांस यांनी बनलेलं जो शरीर आहे, जो पिंड आहे, त्याच्याबद्दल पवित्र बुद्धी. असं आहे, डुक्कर उकिरड्याला उपहारग्रह समजतं आणि त्या ठिकाणचे पदार्थ खातो, वस्तू खातो, टाकलेल्या वस्तू खात असतो, विष्ठा खात असतो. पण माणूस या उकिरड्याला सौंदर्यालय समजतो. आता कोण माणूस खऱ्या अर्थानं आणि कोण डुक्कर खऱ्या अर्थानं, तुम्हीच विचार करा. असो, जसं अनित्यामध्ये नित्यबुद्धी किंवा अपवित्रामध्ये पवित्र बुद्धी असते, तसंच पापकार्यामध्ये पुण्यबोध सुद्धा संभवतो, अनर्थात अर्थबोध संभवतो. आता हा प्रकार लक्षात आला का? हा प्रकार कसा असतो? म्हणजे असं बघा, अनित्य नित्य अविवेक आणि धर्माधर्म अविवेक, अर्थानर्थ अविवेक हा जो प्रकार या ठिकाणी सांगितलाय, त्यात अनित्य जे आहे त्याला नित्य मानायचं, नित्य धारणा असते त्याविषयी, किंवा नित्यामध्ये अनित्य धारणा असते. हे केवळ अज्ञान नाहीये, हे केवळ अज्ञान नाहीये. आलं का लक्षात? हा ज्ञानाचा प्रतिपक्ष म्हणून याला अविद्या म्हटलेलं आहे. अविद्या म्हणजे ज्ञानाचा प्रतिपक्ष. म्हणजे जे अनित्य असतं ते आपल्याला वाटतं की नित्य आहे, आणि जे नित्य असतं त्याविषयी आपली अनित्य धारणा असते. नुसतं वाटणं नाही, ही पक्की धारणा आहे. तसंच धर्माबद्दल असतं. धर्म आणि अधर्म यांच्यामध्ये जो धर्म असतो, धर्माच्या बद्दल आपली अधर्म धारणा होते आणि अधर्माबद्दल धर्म्य धारणा होते. अशा प्रकारे ही बुद्धी धारणा असते. हे अज्ञान नाहीये, हे विपरीत ज्ञान आहे. तसंच अर्थानर्थ अविवेक आहे. जो अर्थ असतो त्याच्याबद्दल आपल्याला अनर्थ वाटतो, किंवा त्याबद्दल अनर्थ धारणा असते, पक्की धारणा असते की हा अनर्थ आहे, पण वास्तविकता त्या ठिकाणी अर्थ असतो. तसंच जो खरा वास्तविक अनर्थ आहे त्याबद्दल आपली अर्थधारणा होते. म्हणून आपली एकूण ही विपरीत प्रवृत्ती जी होते ती या अविद्येच्या कारणाने होत असते. हे अशा प्रकारचं अविद्येचं व्याख्यान आहे. भाष्यकार याविषयी पापपुण्य अविवेकेविषयी म्हणतात, अपुण्ये हिंसादो संसार मोचकादीना पुण्य प्रत्यय. म्हणजे या ठिकाणी जे हिंसा असते त्या ठिकाणी आपल्याला अहिंसा दिसते, का जे पाप असतं त्या ठिकाणी पुण्य दिसतं. अशी ही विपरीत धारणा असते. असा प्रकार भाष्यकारांनी स्पष्ट केलेला आहे. असे त्यांनी जे या ठिकाणी पापपुण्य किंवा हिंसा अहिंसा आणली, ते मध्यकालीन जे कर्मकांड निर्माण झालं होतं त्याच्या संदर्भामध्ये, किंवा त्याच्याकडे अंगुली निर्देश करून ते असं म्हणतात की त्यावेळेला मध्यकालीन परिस्थिती अशी होती की यज्ञकांडामध्ये कर्मकांडामध्ये हिंसा ही संभवायची, आणि ती हिंसा पुण्यात्मक आहे अशी एक धारणा त्या ठिकाणी निर्माण झाली होती. ही मध्यकालीन संस्कृती आहे की त्यावेळेला
यज्ञामध्ये हिंसा वगैरे जी काय होत होती असं इतिहास सांगतो, त्यावेळेला धारणा अशी असायची की हे पुण्य आहे, हिंसा करून सुद्धा ते पुण्य आहे, म्हणजे अधर्म करून सुद्धा तो धर्म आहे, अशा प्रकारे एक धारणा मध्यकालीन संस्कृतीमध्ये होती असा इतिहास सांगतो. आणि त्याच्याकडे अंगुली निर्देश करत भाष्यकार तसं म्हणतात. अर्थात कर्मठ वैदिकांवर हा या ठिकाणी रोख आहे. त्या काळामध्ये वैदिक धर्मामध्ये कर्मकांडामध्ये हिंसा संभवत होती असं आपण समजून आहोत आणि त्याला ते पुण्य समजायचे. पण आजची परिस्थिती जर बघितली तर गंमत अशी आहे, आजच्या परिस्थितीत अशी गंमत आहे की ज्या गोष्टी अनैतिक आहेत, वाईट आहेत, चांगल्या नाही आहेत, त्यांनाच आज आपण चांगलं म्हणून कवटाळतो किंवा त्या गोष्टी आपण आज रूढी म्हणून सांभाळतोय. असं वाटतं की आपल्याला पूर्वकालीन माणसं ही अंधश्रद्धेने बरबटलेली होती आणि म्हणून अशा प्रकारे त्याच्यामध्ये अज्ञान होतं. आणि आज आपण सगळे बुद्धिवादी आहोत, बुद्धिमंत आहोत, बुद्धिवादाचा आज आपण स्वीकार केलेला आहे आणि त्यामुळे अशा प्रकारे काही आज अंधश्रद्धा काही निर्माण होऊ शकत नाही किंवा त्याची धारणा आज होऊ शकत नाही. पण थोडंसं डोळसपणे जर आपण पाहिलं तर आज सुद्धा अशीच परिस्थिती आहे. ज्या गोष्टी वाईट आहेत, अनैतिक आहेत, त्यांचा आज आपण पाठपुरावा करतो आणि त्या आज एक सामाजिक प्रतिष्ठा म्हणून आज आपण पाळत असतो. म्हणजे आज ज्याला स्टेटस म्हणतात, त्या स्टेटसमध्ये काही वाईट गोष्टींचा आचरण आज करावं लागतंय, त्याशिवाय तो स्टेटस राहत नाही. आलं का लक्षात? अरे तू मद्यपान करत नाहीस, तू क्लबात जात नाहीस, मग काय माणूस आहेस तू? ही आजची संस्कृती आहे. आजची संस्कृती अशी आहे, आजच्या संस्कृतीमध्ये मद्यपान करायला पाहिजे, क्लबांमध्ये आपण आपल्याला सदस्यत्व असलं पाहिजे, आपण क्लबांचा मेंबर असलं पाहिजे. आणि या जर गोष्टी आज आपण केल्या नाहीत तर आपण हास्यास्पद ठरतो. आज सोशलच्या नावाखाली अनेक अनैतिक वाईट गोष्टी यांच्या रूढी पडलेल्या आहेत. पार्ट्या म्हटल्यानंतर त्याचा काय अर्थ होतो हे आज सांगण्याचं कारण नाही, पण आज या गोष्टी उजळ माथ्याने केल्या जातात, सांगितल्या जातात आणि त्या केल्या नाही तर माणसाची छितू होते, त्याचा हास्यास्पद ठरतो. आता हा कुठला बुद्धिवाद आहे? ह्याच्यामध्ये कुठला बुद्धिवाद आला? पण आपण आपल्याला बुद्धिवादी समजतो आणि आज आपण या गोष्टी सर्रास करतो. पण मध्यकालीन संस्कृतीचा जर काही विचार आला तर आपण त्याकडे बोट दाखवून आपण त्यांना हिणवतो. बुद्धिवादाच्या लाठ्या घेऊन आपण त्यांची मारहाण करतो. मध्यकालीन संस्कृतीमध्ये ज्या अनिष्ठ परंपरा होत्या, रूढी होत्या, त्यांचा मात्र आज आपण आधी बुद्धिवादाच्या काठ्या घेऊन समाचार घेतो. पण आज आपण काय करतोय ह्याच्याकडे आपण पूर्णपणे काना डोळा करतो. हा सगळा एकूण हा अविद्येचाच प्रकार आहे. वाईटात चांगलं बघणं, वाईटाला चांगलं म्हणणं, वाईटाला वाईट न म्हणणं, हा जो प्रकार आहे हा सगळा आज सुद्धा आपल्या रूढीमध्ये आहे. आपण किती जरी बुद्धिवादी म्हणून आपल्याला समजत असलो आणि आपण बुद्धिवादाचे पुरस्कर्ते आहोत असा जरी टेंभा मिरवित असलो तरी अविद्या काही सुटत नसते. आलं का लक्षात? म्हणजे ज्ञान प्राप्ती किंवा अज्ञानातून बाहेर येणं ह्याचा या अविद्येशी काही संबंध नाहीये. कारण अविद्या ही मोहात्मक आहे. मोह न होण्याला केवळ विद्याविभूषित असून काही त्या ठिकाणी त्याच्यावर उपाय करता येत नाही. विद्याविभूषित माणसं सुद्धा या अविद्येच्या पाशामध्ये असतात असं या ठिकाणी सांगायचं आहे. आलं का लक्षात? म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा की मध्यकालीन संस्कृतीमध्ये पापामध्ये पुण्य पाहिलं, हिंसेमध्ये अहिंसा पाहिली आणि आज आपण त्याचा अगदी समाचार घेतो, बुद्धिवादाच्या गाठ्या घेऊन समाचार घेतो असं आता सांगितलं. पण आज आपण पापामध्ये पुण्य बघतो, पापाला उजळ माथ्याने फिरवतो. ही आजची संस्कृती आहे. मग काय फरक आहे मध्यकालीन यज्ञातली हिंसा आणि आज पापाला उजळ माथ्याने मिरवणं? यामध्ये काय फरक आहे? किंबहुना आपल्यामध्येच या अविद्येची पकड ही जास्त जबरदस्त आहे. आणि पुन्हा बुद्धिवादाचा टेंभा मिरवीत आपण या अविद्येला कवटाळून आहोत.
हा खरोखर दैवदुर्विलास आहे. असो, तर असं आहे की पापाला पुण्य म्हणून बघायचं, अकर्तव्याला कर्तव्य म्हणून बघायचं, अनर्थाला अर्थ म्हणून बघायचं, दुःखाला सुख म्हणून बघायचं. तशा तशा प्रकारची धारणा ही मनात करून घ्यायची, बुद्धीत करून घ्यायची. तर हा सगळा अविद्येचा प्रकार आहे. आता अर्थानर्थ अविवेकाविषयी असं बघा की अर्थ असं आहे की धनसंपत्तीमध्ये आपण त्यामध्ये ताप आहे, अनेक प्रकारचा, सगळ्या प्रकारचा ताप आहे, तरी सुद्धा आपण त्याला बिलगतोच, कवटाळतो. आणि खरं म्हणजे गंमत म्हणजे असं आहे की पैशाला आपण अर्थ म्हणतो, पैशाला अर्थ म्हणतो, किंवा तद्विषयक शास्त्राला आपण अर्थशास्त्र म्हणतो. खरं म्हणजे हे सगळं अनर्थशास्त्र आहे. अहो, पैसा हा सगळ्या अनर्थांचं मूळ आहे. ह्याचा अनुभव पुढे मागे सगळ्यांना येतो. आणि खरं म्हणजे त्यामध्येच अनर्थ आहे असं असून सुद्धा आपण त्यालाच अर्थ म्हणून बघत असतो. आणि गंमत म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे आपण पैशाला अर्थ अशी संकल्पना दिली आहे, आणि पैशावर उभारलेल्या शास्त्राला, पैसा कमवण्याचं शास्त्र, पैसा वाचवण्याचं शास्त्र, याला आपण अर्थशास्त्र म्हणतो. पैशाचा विनियोग करण्याचं शास्त्र, याला आपण अर्थशास्त्र म्हणतो. याही पलीकडे बदल म्हणजे आपण एक अर्थमंत्री ही एक संकल्पना काढली, ह्याच्यासारखा विनोदच नाहीये. कारण अर्थमंत्र्यासारखा अनर्थमंत्री दुसरा कोणीही नाही. अर्थमंत्री हा खऱ्या अर्थानं, सर्वार्थानं अनर्थमंत्री असतो, ह्याची जाणीव प्रत्येकाला फेब्रुवारीच्या शेवटी येते. फेब्रुवारीच्या शेवटी प्रत्येकाला ह्याची अनुभूती येते. एवढंच नाही तर त्या अनर्थाची वाट माणसं बघत असतात. दोन तीन दिवस, 8-10 दिवस आधीपासून त्या अनर्थाची वाट बघत असतात, अनर्थाबद्दल आराखडे घालत असतात. आणि हा जो अर्थसंकल्प सादर करणारा असतो, हा खऱ्या अर्थाने अनर्थसंकल्प सादर करत असतो. असंच नाही त्याला आपण अर्थसंकल्प म्हणतो, अर्थमंत्री म्हणतो, यासारखा विनोद दुसरा नाहीच. असो, या अर्थामध्ये, पैशामध्ये अर्जन रक्षणादी दोष असतात. त्याचं अर्जन करणं तापदायक आहे, रक्षण करणं तापदायक आहे, विनियोग करणं तापदायक आहे. अये दुःखम व्यये दुःखम दृग अर्थम दुःख कारणम, असं एक सुभाषितकार म्हणून गेलेले आहेत. पण गंमत अशी, त्या अनर्थाला आपण अर्थ म्हणून बघतो. आणि आता सांगितल्याप्रमाणे त्यासारखा विनोदच नाहीये. असं होतं. अनर्थामध्ये अर्थाभास, अर्थधारणा हा अविद्येचा प्रकार आहे. अनर्थामध्ये अर्थबुद्धी हा अविद्येचाच प्रकार आहे. म्हणजे धनरूप अर्थामध्ये दुःख बाहुल्य असल्यानं खऱ्या अर्थानं तो पुरुषार्थच ठरत नाही, तो पुरुषाचा खरा अनर्थ ठरतो. आलं का लक्षात? आपण त्याला चतुर्विध पुरुषार्थामध्ये आपण ह्याला अर्थ म्हणून घालतो. आणि या अर्थाचा अर्थ आपण पैसा कमवणं, धनधान्य कमवणं, समृद्धी करून घेणं, आर्थिक समृद्धी करून घेणं वगैरे वगैरे आपण त्याचे अर्थ काढतो. आणि खरं हा जो पुरुषार्थ अर्थ म्हणून जो घेतला जातो, तो खरं म्हणजे अनर्थकारकच असतो. मग यातला विपर्यास केवढा आहे हा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि त्याचा निर्देश या ठिकाणी शास्त्र करून जातं. आता त्याचबरोबर दुःख सुख अविवेक हा एक प्रकार आहे. म्हणजे दुःखाला सुख म्हणून पाहिलं जातं. जसं नित्य अनित्य अविवेक, शुची अशुची अविवेक, अर्थानर्थ अविवेक, अशा ज्या विपरीत धारणा आहेत, तसाच हाही एक प्रकार आहे सुख दुःख अविवेक. दुःखामध्ये सुख संवेदना, सुखभास, सुखानुभव असा अनुभवाला येतो आणि तशी धारणा होते. सूत्रकाराचा निर्देश पुढे करणार आहेत. परिणामताप संस्कार दुःखैहि गुणवृत्ती विरोधाच दुःखम एव सर्व विवेकिनः. अहो, ज्याला आपण सुख 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 म्हणतो त्यातही दुःख असतं, असा एक शास्त्रोक्त सिद्धांत, शास्त्रीय सिद्धांत पुढे आपल्याला सूत्रकार सांगून जाणार आहेत. आलं का लक्षात? म्हणजे दुःखामध्ये सुखधारणा, दुःखामध्ये सुखाबद्दल बुद्धिधारणा असणं, हा जो प्रकार आहे तो या ठिकाणी या अविद्येमध्येच मोडत असतो. म्हणजे आपण ज्याला सुख सुख म्हणून ज्याच्या मागे लागतो त्यात दुःखच असतं. कुठलं दुःख?
परिणाम दुःख, ताप दुःख, संस्कार दुःख, अशा 3 प्रकारचं दुःख त्यात दडलेलं असतं. ज्याला सुख म्हणतो त्याच्यात दुःख बाहुल्यच असतं, असं शास्त्र सांगतं पुढे. असं आहे, बासुंदीमध्ये सुख पाहून आपण बासुंदी झोडत राहतो आणि मग काय होतं. अर्थात हे एक वरवरचं उदाहरण झालं. पुढे आपण त्या सूत्राचा विचार करताना तात्विकतः आपण त्यातले दोष हे शोधणार आहोत, त्यातले दुःख हे शोधणार आहोत. म्हणजे परिणाम दुःख म्हणजे काय, ताप दुःख म्हणजे काय, संस्कार दुःख म्हणजे काय, यांचा आपण शोध त्या सूत्राचा विचार करताना घेणार आहोत. पण सांगायचा मुद्दा असा आहे की आपण ज्याच्या मागे सुख 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 म्हणून लागत असतो त्यात खरं म्हणजे दुःखच असतं. एवढंच नाही तर दुःख बाहुल्य असतं. असे संसार सुख हे संसार सुखाच्या मागे आपण सगळे लागतो. आणि शेवटी विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की संसारामध्ये दुःखाचा आगर आहे. आलं का लक्षात? म्हणजे संसार आहे खरं म्हणजे दुःखाचा आगर आहे, दुःखाची खाण आहे. आणि म्हणून मग असे ज्ञानी लोक सांगून जातात, अरे संसार जसा तवा चुलावर. यात जो वास्तववाद आहे, हा वास्तववाद त्या संत महंतांना तो जाणवतो आणि त्याचा उपदेश ते आपल्याला करतात. पण आपण पुन्हा करायचं तेच करत असतो. ह्याचं कारण हे अविद्या आहे. आपल्याला त्या दुःखामध्ये सुख दिसतं आणि म्हणून आपण त्याच्या मागे जात असतो, त्याला कवठाळतो आणि शेवटी पोळले जात असतो. म्हणजे गंमत अशी की संसार सुखामध्ये सुख संवेदना असली तरी परिणामतः अंतिमतः त्याचे दुःखच आहे, असं शास्त्रकार या ठिकाणी सांगतायत. अर्थात या ठिकाणी दुःखम एव सर्व विवेकिनः असं म्हटलंय. सर्वम दुःखम असा एकांतवाद पातंजलांनी मांडलाय की काय, अशी एक शंका येते. आणि बौद्धांचा सर्वम दुःखम आणि पातंजलांचा दुःखमेव सर्व विवेकिनः हा एकच प्रकार आहे, अशी एक शक्यता आहे. आता या ठिकाणी थोडा दार्शनिक प्रश्न आला म्हणून सांगतो. आलं का लक्षात? दार्शनिक प्रश्न असा किंवा वैचारिक प्रश्न असा निर्माण होतो की पातंजल म्हणतात दुःखमेव सर्व विवेकिनः आणि तुम्ही पण आता तेच सांगताय की सुखामध्ये दुःखच असतं. दुःख असतं हे कळतं, पण सुखामध्ये दुःख असतं म्हटल्यानंतर सगळंच दुःख असतं, असा एक निष्कर्ष त्या ठिकाणी निघतो. आणि पतंजली स्वतः म्हणतात परिणाम ताप संस्कार दुःख ही गुणवृत्ती विरोधाच दुःखम एव सर्व विवेकिनः, दुःखम एव सर्व विवेकिनः असं म्हणतं. त्यामुळे दुःख सर्व दुःखच आहे असं म्हटलं गेलं. आणि बौद्ध मतामध्ये सुद्धा सर्वम दुःखम असा वाद आहे. म्हणजे तुम्ही दोघे एकमेकांच्या हातात हात घालून जातात की काय, त्यांना जे म्हणायचं तेच तुम्ही म्हणताय की काय, अशा प्रकारचा एक वैचारिक प्रश्न, एक दार्शनिक समस्या या ठिकाणी उभी होते. त्याच्याकडे आपण कानाडोळा करणं हे काही बरोबर नाही. आलं का लक्षात? असं आहे की बौद्धांचा एक पंथ सर्व दुःख असं मानत असतो. मग या ठिकाणी दुःखमेव सर्व म्हणतात, पण त्यांच्यामध्ये फार मोठा फरक आहे. तो हा प्रकार तसा नव्हे. सर्वम दुःखम असा एकांतवाद या ठिकाणी निश्चित नाहीये. कारण सूत्रकार सुख दुःख अविवेक सांगतायत. सुख दुःख अविवेक या ठिकाणी सांगतायत. अविद्येमध्ये सुख दुःख अविवेक आहे आणि सुख दुःख विवेक करायला पाहिजे असा या ठिकाणी उपदेश आहे. अर्थात सुख दुःख विवेक करायचा आहे म्हटल्यानंतर काहीतरी सुख वस्तू आहे आणि काहीतरी दुःख वस्तू आहे. अर्थात सुख दुःख विवेक करायचा आहे म्हटल्यानंतर काहीतरी सुख वस्तू आहे आणि काहीतरी दुःख वस्तू आहे. कुठला तरी सुख पदार्थ आहे, कुठला तरी दुःख पदार्थ आहे. ह्या दोन गोष्टी अस्तित्वात आहेत आणि ह्याच्यामध्ये काहीतरी आपण गफलत करतो आहोत हे शास्त्रकार सांगतात. ह्याचाच अर्थ असा की त्यांना सुख ही वस्तू गृहीत आहे आणि दुःख ही वस्तू ही गृहीत आहे. पण बौद्ध मतामध्ये तसा भाग नाहीये. त्यांच्या मतामध्ये सुख दुःख अशा दोन वस्तू नाहीयेत की ज्या ठिकाणी अविवेक संभवतो आणि ज्या ठिकाणी विवेक करायला पाहिजे. अशा प्रकारे बौद्ध मत नाहीये. बौद्ध मतामध्ये सगळंच दुःख आहे असं म्हटलेलं आहे. सुख नावाचा पदार्थच नाहीये. त्यामुळे सुख दुःख अविवेक हा संभवत नसतो आणि सुख दुःख विवेक हा होऊ शकत नसतो. विवेक केव्हा होतो? दोन वस्तू असतानाच विवेक होतो आणि दोन वस्तू यांच्यामध्ये काहीतरी सादृश्य असेल
तरच त्या ठिकाणी अविवेक हा होत असतो आणि आपल्याला विवेक हा करावा लागतो. आला लक्षात? पाण्यामध्ये विवेक नसतो, निरक्षीर विवेक असतो. निरक्षीर विवेक हा दूध आणि पाणी हे दोन पदार्थ आहेत, त्यांच्यामध्ये विवेक संभवतो. पण क्षीर विवेक आणि नीर विवेक असं काही संभवत नाही, कारण दोन पदार्थ हे विवेकाला लागतात. आणि या ठिकाणी विवेक हा सांगितलाय, अविवेक हा या ठिकाणी दाखवून दिलाय. याचा अर्थ दोन पदार्थ आहेत, दोन सत्ता आहेत, एक सुखसत्ता आहे, एक दुःख सत्ता आहे. फक्त आपण गफलत करतोय त्याच्यामध्ये, असं शास्त्र सांगतंय. पण बौद्ध मतामध्ये असा भाग नाहीये. त्यात सुखाला सत्ताच नाहीये. सुख हे निसत्ताक आहे. सुख ही अवस्तू आहे आणि दुःख हीच वस्तू आहे केवळ, असं बौद्ध मत आहे. त्यामुळे दर्शनशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी गफलत करून घेऊ नये. आणि बौद्ध आणि पातंजल हातात हात घालून जात आहेत आणि दोघेही एकच सांगतायत, अशा प्रकारे सुद्धा गैरसमजूत करून घेऊ नये, असं या ठिकाणी सांगून या दार्शनिकवर, वैचारिक समस्येवर पडदा टाकला जातोय. आलं का लक्षात? म्हणजे या ठिकाणी सुखदुःख या दोन वस्तू आहेत, पण पाखंडीमध्ये मतामध्ये या दोन वस्तू नाही आहेत, केवळ दुःखच आहे. त्यामुळे नास्तिक मताप्रमाणे सर्व दुःखवाद सांगितला नाहीये हे स्पष्ट आहे. आणि ह्याचं मुख्य कारण म्हणजे सूत्रकार सुखदुःख विवेक सांगतायत, सुखदुःख अविवेक सांगतायत, सुखदुःख विवेक मागतायत. अर्थात सुख वस्तू ही असते, दुःख वस्तू असते, आणि त्या ठिकाणी एक प्रकारे प्रत्यारोप किंवा आभास होत असल्यामुळे तो क्लेश ठरतो, असं म्हटलंय. दुःखाला सुख मानलं जातं आणि जे जे सुख नाही त्याला सुख मानलं जातं, एवढंच सूत्रकार सांगतायत. त्यामुळे दुःखमेव सर्व विवेकेनः असं जे म्हटलंय, त्या सर्व दुःखवाद नाहीये. आलं का लक्षात? हे स्पष्ट आहे. विशेषतः संतोषात अनुत्तम सुखलाभ असं सूत्रकार म्हणतात. संतोषात अनुत्तम सुखलाभ असं म्हटलेलं आहे की संतोषामध्ये अनुत्तम सुखाचा लाभ होतो. अर्थात योग साधना तुम्हाला अनुत्तम सुखाचा लाभ करून देत असते, असं म्हटल्यानंतर सुखाची सत्ता ही ठरलेली आहे, मानलेली आहे. त्याबद्दल कुठल्याही प्रकारे आपल्याला शंका घेता येत नाही. त्यामुळे बौद्ध मताशी आपल्याला या ठिकाणी पातंजल मताला अजिबात समीकृत करता येत नाही. तर या ठिकाणी सांगायचा मुद्दा असा की पातंजल जे सुख म्हणून सांगतात आहे, असं ठरवतात, त्याची सत्ता सांगतात, ते ऐंद्रिय सुख मात्र नव्हे, हे एवढं या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. सुख संवेदना जी आहे, संवेदनात्मक सुख या ठिकाणी सांगितलेलं नाहीये, हा या ठिकाणी पक्ष आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. हे सुख म्हणजे दुःख निवृत्त्यात्मक असतं आणि स्वरूपात हा सुख असतं, जसं आत्मसुख हे स्वरूपतः सुख आहे. अशा सुखाचा निर्देश योगशास्त्राने मानलेला आहे, मांडलेला आहे. त्याबद्दल कुठल्याही प्रकारे गफलत ही होता कामा नये. आता हे आत्मिक सुख कुठे? वैराग्याचं सेवन, समाधी साधन याचा अंगीकार ज्या ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी दुःख निवृत्त्यात्मक उपाय असल्यामुळे ते सुख आहे. आणि ते सुख जे आहे ते विपर्यानं व्यावृत्त असतं, हे समजून घेतलं पाहिजे. असो, या ठिकाणी अजून एक गमतीचा मुद्दा असा उपस्थित होतो की संसार सुख असं ही जरी संकल्पना असली तरी सर्वसामान्यपणे माणसाला माहिती असतं की संसारामध्ये सुखही आहे, दुःखही आहे, दोन्ही गोष्टी आहेत. असं काही माणूस समजून जात नाही की संसार हे केवळ सुखानेच भरलेलं आहे आणि म्हणून त्याची संसारामध्ये प्रवृत्ती होते, असं काही नाही. त्याला कल्पना असते की यामध्ये संसारामध्ये सुखही आहे, दुःखही आहे. म्हणजे त्याला या ठिकाणी संसारात सुखदुःख दोन्ही आहे ते मान्य आहे. असं असताना तुम्ही त्याला अविवेक कसं म्हणता? त्या ठिकाणी सुखदुःखाचा अविवेक असतो असं तुम्ही का म्हणता? कारण सर्वसामान्यपणे माणूस संसारामध्ये दुःख बघतो, सुखही बघतो, दोन्ही बघतो. मग त्याला त्या ठिकाणी अविवेक आहे असं म्हणण्याचं कारण काय? कारण तो दुःखही हेरत असतो, सुखही हेरत असतो. त्याला कळतं अमुक अमुक सुख आहे, अमुक अमुक दुःख आहे. संसार म्हणजे केवळ म्हणजे एखादी माशी गुळाच्या ढेपावर बसून सुखसागरात निमग्न असते, तशा प्रकारे सगळीच माणसं काही सुखसागरामध्ये
निमग्न असतात आणि आहोत असं समजत असतात असं म्हणता येत नाही. प्रत्येकाला त्याची जाणीव होते की संसारामध्ये निखारे पण आहेत, अंगारे पण आहेत. अर्थात सुखही आहे, दुःखही आहे, माहिती आहे. मग तुम्ही अविवेक का म्हणता या ठिकाणी? सुखदुःखाचा अविवेक असतो असं का म्हणता? अशा प्रकारे एक प्रश्न या ठिकाणी उभा राहतो. आलं का लक्षात? म्हणजे माणूस काही जशी माशी ही गुळाच्या ढेपेवर चिकटून बसते, मुगळा हा साखर फुटाण्यावर चिकटून बसतो, त्यात त्या सुखसागरामध्ये असतो तो. तसं खचितच माणसाच्या संदर्भात होत नाही. माणूस म्हणजे माशीनी गुळाच्या ढेपेवर बसावं तसं काही माणूस संसारामध्ये निमग्न नसतो. त्याला दोन्ही गोष्टींची त्या ठिकाणी जाणीव होते. संसारात काही सुख आहेत, काही दुःख आहेत. मग तुम्ही त्याला अविवेकी का म्हणता? असा हा या ठिकाणी सवाल आहे. तर असं आहे की या ठिकाणी असं सांगितलं जातं की संसारामध्ये दुःख बाहुल्याला सुख बाहुल्य समजलं जातं. म्हणजे संसाराचं एकूण जर गणित मांडलं तर संसारामध्ये दुःख बाहुल्य असताना त्या ठिकाणी सुख बाहुल्य पाहिलं जातं. आलं का लक्षात? त्याला दोन्ही गोष्टीच्या अनुभव असतात, येत असतात, ज्ञान असतं असं जरी मान्य केलं तरी त्या ठिकाणी विपर्यय नसतो असं तुम्हाला म्हणता येणार नाही. अविद्या नसते असं म्हणता येणार नाही. कारण तो दुःख बाहुल्याला सुख बाहुल्य समजत असतो किंवा दुःख बाहुल्यामध्ये सुख बाहुल्याची धारणा त्याच्यामध्ये असते. म्हणजे सांगायचं असं की संसारामध्ये दुःख बाहुल्य असून त्याच्यात सुख बाहुल्य बघून त्याला जो कवटाळत असेल म्हणजे कवटाळतो, म्हणून त्या ठिकाणी अविद्या आहे, अविवेक आहे असं सांगितलं जातं. आलं का लक्षात? माणूस संसाराला कवटाळतो त्याचं कारण त्याला त्यातलं सुख आणि दुःख दोन्ही हवे म्हणून त्याला कवटाळत नसतो की मला त्यातला सुखानुभवही हवे, दुःखानुभवही हवे. अशा याने कोणी संसाराला कवटाळत नाही. तर संसारामध्ये सुख बाहुल्य बघतो की ज्या ठिकाणी दुःख बाहुल्य असतं आणि म्हणून त्या ठिकाणी अविवेक हा निश्चितच अन्वित असतो असं शास्त्रकार सांगतात. आलं का लक्षात? म्हणजे जनसामान्य जे आहेत ते संसारामध्ये दुःख बाहुल्य असून सुख बाहुल्य बघून तसं वर्तन करतात, अनुवर्तन करतात. संसारामधलं त्यांचं वर्तन हे दुःख बाहुल्यात सुख बाहुल्य बघून होत असतं असं या ठिकाणी शास्त्रकारांना सांगायचं आहे. आणि तीच अविद्या असते. आलं का लक्षात? पण असं आहे की विवेकी पुरुषाला ज्ञानाच्या कारण त्याला या गोष्टी स्पष्टपणे दिसतात आणि त्याला दुःख बाहुल्य हे दिसत असतं. संसारामध्ये विषय संघामध्ये त्याला दुःख बाहुल्य हे दिसत असतं. आणि त्यामुळे पण असं आहे की त्याला दोषबुद्धी म्हणता येणार नाही किंवा दोषदृष्टी म्हणता येणार नाही. कारण असं आहे, आपल्याला पण एखाद्या ठिकाणी दोष दिसतो की जो एरवी आपल्याला दिसत नाही, दुसऱ्याला दिसत नाही, आपल्याला दोष दिसतो. कारण आपल्यामध्ये दोषदृष्टी असते, दोषबुद्धी असते, ज्याला आपण म्हणतो क्रिटिकल. आपण क्रिटिकल असतो. तर तसा हा प्रकार नाहीये. योग्याला जे संसारामध्ये विषयामध्ये सुखसंवेदनेमध्ये दुःख दिसतं असं जे म्हटलं, तो प्रकार काही बुद्धी दोषाचा नाहीये, दृष्टी दोषाचा नाहीये. कारण तुम्ही म्हणाल की मग हा त्याचाही विपर्याय आहे की विवेकी माणूस हा सुखामध्ये दुःख बघतो, सुखाला दुःख म्हणतो, म्हणजे त्याचाही हा अविवेक आहे. अशा प्रकारे तुम्ही एक कुतर्क लढवू शकता. आला लक्षात? म्हणजे तो दृष्टी दोष नाहीये. कारण आम्ही ज्या पाण्याला आता बघा शुद्ध मानतो, आपण ज्या पाण्याला शुद्ध मानतो त्या पाण्याला एखादा वैज्ञानिक सूक्ष्मदर्शकाखाली त्या पाण्यातल्या एका थेंबाला घेतो आणि त्या एका बारीकशा थेंबामध्ये कोट्यावधी जंतू आहेत असं सांगतो, असं तो घोषित करतो. आता तुम्ही ज्या पाण्याला आनंददायक वस्तू मानता की माणसाची क्षुधाक्षम होतं, आल्हाद वाटतो, त्याची तहान भागते, त्याची तृष्णा ही भागते, हा तुमचा अनुभव आहे, आपल्या सगळ्यांचाच अनुभव आहे. असं असताना एखादा वैज्ञानिक येऊन म्हणतो, अरे तुम्ही जो घोट घेताय त्या प्रत्येक घन मिलीमीटरला कोट्यावधी जंतू तुम्ही गिळंकृत करतात. आता हा काय दृष्टीदोष आहे का? त्याने जर पाणी अशुद्ध आहे म्हणून घोषित केलं तर त्या दृष्टीदोष आहे का? असो,
तर मुद्दा असा की ज्यावेळेला योगी हे सांगतो त्यावेळेला तो वैज्ञानिकाप्रमाणे सांगतो. आलं का लक्षात? त्याची कुठली अशी धारणा नाहीये. तो एक वैज्ञानिक भूमीवरनं, वैज्ञानिक पार्श्वभूमीवरनं, वैज्ञानिक दृष्टिकोनातून, वैज्ञानिक दृष्टीतून तो असं घोषित करतो की ज्याला तुम्ही सुख मानता त्यात दुःख बाहुल्य आहे. असं आहे. संसार परीक्षणाचा प्रकार पुढे योगसूत्रात येतो. परिणाम ताप संस्कार दुःखही गुणवृत्ती विरोधाच्या दुःखमेव सर्ववेकेना, या ठिकाणी ते परीक्षण आहे. त्या ठिकाणी तो भाग आपल्याला स्पष्ट लक्षात येईल. आलं का लक्षात? आता असं बघा की एखादा चविष्ट पदार्थ आपण खात असतो, या उदाहरणार्थ दही चवीने खात असतो, आणि एक वैज्ञानिक येऊन म्हणतो अरे बाबा या दहीमध्ये अनेक बॅक्टेरिया आहेत, आणि असे तुम्हाला जर दह्याचा प्रत्येक चमचा हा सूक्ष्मदर्शकाखाली बघायला लावून मग खायला सांगितलं तर तुमच्या घशात तो उतरवता येईल का? बघा, म्हणजे दह्याच्या प्रत्येक चमच्यामध्ये अब्जावधी जीवाणू वळवळ करतायत असं जर तुम्हाला सूक्ष्मदर्शकाखाली दिसलं, अक्षरशः जंतू वळवळ करतायत, हे जर तुम्हाला डोळ्यानं दाखवून दिलं तर तो दह्याचा चमचा तुम्ही ओठाला लावू शकाल का? एक क्षणभर विचार करा. असं तर ती जी सूक्ष्मदर्शकीय दृष्टी वैज्ञानिकाला प्राप्त असते तशी योग्याला सूक्ष्मदर्शकीय दृष्टी प्राप्त असते, म्हणून तो त्या सूक्ष्मदर्शकाखाली बघून सांगतो सर्व दुःखम एव सर्व विवेकेना, असं तो म्हणतो. आलं का लक्षात? आता सगळे अनुभव हे परिणामतः दुःखकारकच असतात, हे योगसाधकाला त्या सूत्रामध्ये पटवलेलं आहे. आलं का लक्षात? प्रत्येक अगदी सुखानुभव, सुखसंवेदना ही कशी दुःखात्मक असते हे त्या ठिकाणी अगदी शास्त्रीय दृष्ट्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून पटवून दिलेला आहे. पण तो पुढे 15व्या सूत्राचा एक विचार आहे, तो आपण या ठिकाणी आत्ता करणार नाही होत. असो, कृष्णार्पणमस्तु.